नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, काही मेडिकल इश्यूजमुळे मागील 2 दिवस मी भाग अपलोड करू शकले नाही. त्यासाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आणि इथून पुढे आपल्या चॅनलवर रोजच भाग अपलोड होतील, यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. वळूया आपल्या आजच्या भागाकडे. आणि हो, आपल्या चॅनलला जर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राजवीर पटकन खुशीला सरळ करून तिच्या ओठांवर किस करू लागतो. तो तिला खूप प्रेमाने किस करत होता. हळूहळू त्याचा किस थोडा प्रभावशाली होत गेला. तो तिच्या कमरेवरून हात फिरवतच तिला किस करत होता आणि खुशी देखील त्याला साथ देत होती. विजय आणि ध्रुव एकमेकांना बाहेर भेटतात आणि एकत्रच राजवीरच्या केबिनमध्ये येतात. ते दोघे डायरेक्ट आत येतात आणि समोरचे दृश्य पाहून तिथेच स्तब्ध होतात. राजवीर खूपच मग्न होऊन खुशीला किस करत होता. त्याला विजय आणि ध्रुव केबिनमध्ये आल्याचेही समजलं नाही. त्या दोघांचा रोमांस बघून विजय म्हणतो, सॉरी, पण आम्ही काहीच पाहिलं नाही. तुमचं चालू द्या, असं म्हणून तो ध्रुवला बाहेर जाण्याचा इशारा करतो. विजयचा आवाज ऐकताच खुशी राजवीरला स्वतःपासून दूर करते. राजवीरला मात्र दूर व्हायचं नव्हतं, पण विजयचं काहीतरी काम असेल म्हणून तो पण बाजूला होतो. खुशी पटकन केबिनमधून बाहेर येते आणि आपल्या डेस्कवर जाऊन बसते. तिचे ओठ थोडे लाल झाले होते. तिचीच ऑफिसमधील एक मैत्रीण तिच्याजवळ येते आणि विचारते, काय झालं खुशी, तू कुठे हरवली आहेस आणि तुझे ओठ का एवढे लाल झालेत? तेव्हा खुशी काही नाही असं म्हणते आणि कॅफेटेरियाकडे निघून जाते. एक मुलगी हे सर्व लांबून पाहत होती. ती होती सोनिया सिंग, जी महिनाभरापूर्वी कंपनीत जॉईन झाली होती. तिने राजवीरला एका पार्टीमध्ये पाहिलं होतं आणि तेव्हापासून ती त्याला मिळवण्यासाठी त्याची सर्व माहिती काढत होती. त्यानंतर तिने त्याच्याच कंपनीत जनरल असिस्टंट या पोस्टवरती जॉईन केलं. तिला फक्त राजवीरला मिळवायचं होतं. तिचे वडील देखील एक उद्योगपती होते आणि ती पैसेवाल्या वडिलांची बिघडलेली मुलगी होती. सोनियाने खुशीला राजवीरच्या केबिनमधून बाहेर आलेलं पाहिलं होतं. तिला खुशीचा चेहरा पाहून खूपच राग येत होता. ती रागानेच तिथून निघून जाते. राजवीर विजयला त्याच्या येण्यामागचं कारण विचारतो. तेव्हा विजय, दीप्तीचं दुसऱ्या कंपनीत इंटर्नशिप करणं मला अजिबात आवडत नाही आणि ती माझं ऐकत नाही. आता तिला फक्त भाभी समजावू शकतात. तिला तिथे जाण्यापासून फक्त भाभीच थांबवू शकतात, असं म्हणतो. आणि म्हणूनच मी त्यांना भेटायला आलो होतो. इतक्यात राजवीर लाल डोळ्यांनी म्हणतो, तुला आधी कॉल करून येता येत नाही का? तुझ्यामुळे मी माझा चान्स गमावला. त्यावर विजय म्हणतो, मला कसं माहीत असणार की तू आणि भाभी फक्त घरीच नाही तर ऑफिसच्या केबिनमध्ये पण रोमांस करता. आणि मला पण माझ्या बायकोसोबत असाच रोमांस करायचा आहे, पण ती दुसऱ्याच्या ऑफिसमध्ये जाऊन काम करत बसली, असं म्हणून तो चेहरा रडवेला करतो. ध्रुवला दोघांचं बोलणं ऐकून खूपच हसू येत होतं. तो राजवीर आणि विजय यांच्याकडे पाहतो. दोघेही त्याच्याकडे रागात बघत होते. तो लगेच चेहरा नॉर्मल करतो आणि केबिन बाहेर येतो. राजवीर, तो दीप्तीविषयी खुशीशी बोलेन असं सांगतो. तेव्हा विजयचं लक्ष टेबलवरील एका फाईलवर जातं आणि तो ती फाईल उघडतो. ही फाईल तीच होती जी खुशी केबिनमध्ये येताना तिच्याबरोबर घेऊन आली होती. तो फाईल उघडतो आणि त्यामधील डिझाईन पाहून म्हणतो, भाई, काय सुंदर डिझाईन आहेत. असे डिझाईन अजूनपर्यंत कोणीही मार्केटमध्ये आणले नाहीत. राजवीर पण त्या डिझाईन पाहतो आणि त्याचा चेहरा अधिकच खुलतो. त्यानंतर त्याला आठवते की ती फाईल खुशीने आणली आहे. तो विजयला, तू जा, मी पाहतो, असं म्हणून जायला सांगतो. विजयचं काम झालं होतं, त्यामुळे तो उठतो आणि दरवाजाकडे जाऊन म्हणतो, माझ्यामुळेच भाभी बाहेर गेली होती आणि आता माझ्यामुळेच भाभी पुन्हा तुझ्यापाशी येणार. तू फक्त तयार राहा, असं म्हणून तो केबिन बाहेर जातो. जाताना तो खुशीच्या टेबलपाशी येतो आणि म्हणतो, मिसेस खुशी, तुम्हाला तुमच्या बॉसने केबिनमध्ये बोलावलं आहे आणि ऑल दी बेस्ट, असं म्हणून तो तिथून निघून जातो. त्याचं असं ऑल द बेस्ट म्हटल्यामुळे खुशी थोडीशी गोंधळली होती. तर स्टाफमधील सर्वजण मात्र तिच्याकडे विचित्र नजरेने बघत होते. ती सर्वांकडे दुर्लक्ष करून केबिनमध्ये जाते.
ध्रुव ते पाहतो आणि ती केबिनमध्ये जाताच तो केबिनच्या दरवाजावर उभा राहतो आणि पहारा देतो. खुशी केबिनमध्ये जाताच राजवीर तिला बसायला सांगतो आणि नंतर तो फाईलविषयी विचारतो. खुशी त्याला म्हणते, मी या आधीची जी फाईल तयार केली होती ती डिझाईन आणि प्लॅन वर्क करणार नाही. आपल्याला इंटरनॅशनल मार्केटमध्येही आपली जागा उच्च स्तरावर न्यायची आहे. त्यामुळे मी या नवीन डिझाईन तयार केल्या आहेत आणि याविषयी फक्त आपल्या दोघांना आणि आपल्या आउटफिट तयार करणारे डिझायनर एवढ्यांनाच माहीत आहे. खुशीच्या बोलण्यावरून राजवीरला काहीतरी झाल्याचं जाणवत होतं, पण जोपर्यंत ती स्वतःहून काहीही सांगत नाही तोपर्यंत तो काहीही विचारणार नाही असं तो ठरवतो. त्यानंतर राजवीर विजयचं इथे येण्याचं कारण तिला सांगतो आणि तू दीप्तीशी बोल असं म्हणतो. खुशी मी तिच्याशी बोलेन एवढंच म्हणते आणि तेवढ्यात केबिन बाहेर गोंधळ ऐकू येतो. सानिया नॉक न करताच केबिनमध्ये शिरते. ध्रुव तिला अडवतो, पण ती ध्रुवला धक्का देऊन बाजूला करते आणि आतमध्ये येते. राजवीर आणि खुशीला समोरासमोर बसलेलं पाहून तिची तळपायाची आग मस्तकात जाते. तिला आत आलेलं पाहून राजवीर पटकन फाईल बंद करतो आणि म्हणतो, मिस सोनिया, ही काय पद्धत आहे? तुम्हाला कळत नाही का इथे मीटिंग चालू आहे? आणि ध्रुव तुम्हाला अडवत होता तरीही त्याला धक्का देऊन तुम्ही आत आला. व्हॉट द हेल इज दिस? राजवीरला पहिल्यांदाच खुशीने एवढ्या रागात पाहिलं होतं. ती शांतपणे त्याच्याकडे बघत होती. त्यानंतर सोनिया म्हणते, सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण मी फक्त तुम्हाला जेवणाचा डब्बा द्यायला आले होते. त्यावर राजवीर म्हणतो, ओ रिअली? तुम्हाला काय वाटतं, कोण आहे मी तुमचा? फ्रेंड की बॉयफ्रेंड? लिसन, मी या आधीही तुम्हाला सांगितलं आहे, स्टे आउट ऑफ मी. माझं लग्न झालं आहे आणि मी माझ्या बायकोवर मनापासून प्रेम करतो. त्यामुळे तुमच्या डोक्यात जे काही शिजत आहे ते आत्ताच बाहेर काढा आणि स्वतःच्या कामावर लक्ष द्या. ही तुमची शेवटची संधी आहे. यापुढे तुमची एक चूक आणि तुम्ही या ऑफिसबाहेर असाल, समजलं? जस्ट गेट आउट ऑफ माय केबिन, असं तो मोठ्याने बोलतो. आता मात्र खुशी चांगलीच घाबरली होती. सोनिया बाहेर जाताच ध्रुवही पटकन बाहेर जातो. खुशी देखील तिथून उठते आणि दबक्या पावलांनी पटपट बाहेरच्या दिशेने जाऊ लागते. इतक्यात कोणीतरी तिला पकडतं आणि भिंतीकडे ढकलतं. त्यामुळे ती डोळे घट्ट मिटून घेते. त्यानंतर तो व्यक्ती तिच्यासमोर येऊन उभा राहतो. आता तिला समजलं होतं की तिची खैर नाही. तिला वाटतं की राजवीर तिलाही ओरडणार आहे, पण तो मात्र काहीतरी वेगळ्याच मूडमध्ये होता. काहीही हालचाल झाली नाही हे पाहून ती डोळे उघडते. राजवीर तिच्याकडे एकटक पाहत होता. ती त्याला काही बोलणार इतक्यात तो पटकन तिला उचलतो. ती त्याला खाली सोडा असं म्हणत असते, पण राजवीर तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि केबिनमधील एका सिक्रेट रूममध्ये तिला नेतो. इकडे सोनिया तो डब्बा कचऱ्यात फेकून देते आणि याचा बदला मी नक्की घेईन असंही म्हणते. राजवीर रूममध्ये नेताच तो खुशीला खाली उतरवतो. ती त्या रूमकडे बारकाईने पाहत असते आणि आश्चर्यचकित होते. त्या रूममध्ये जीवनावश्यक अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध होत्या. कपाट, त्यामध्ये कपडे, किचन, स्वयंपाकासाठी लागणारं साहित्य, वॉशरूम, बेड, टीव्ही, अगदी सगळेच. तिच्याकडे पाहत असताना राजवीर मात्र आपला कोट काढतो आणि टायही काढतो. त्यानंतर तो शर्टची बटन काढू लागतो. खुशीला हे जाणवताच ती त्याच्यापासून मागे सरकू लागते. तेव्हा राजवीर म्हणतो, काय झालं बायको, अशी का घाबरतेस? थोड्या वेळापूर्वी तर तू तुझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करतेस असं म्हणत होतीस. आता काय झाले? खुशी म्हणते, आपण घरी नाही आहोत, ऑफिसमध्ये आहोत, कोणीतरी येईल. त्यावर राजवीर म्हणतो, बायको, तू टेन्शन घेऊ नकोस. इथे फार फार तर ध्रुव येऊ शकतो, पण तोही माझ्या परवानगीशिवाय नाही. आणि ही आपली दुसरी बेडरूमच तर आहे. तुला इतर कोणाचीही काळजी करण्याची गरज नाही. तू फक्त माझी काळजी घे आणि बाकीच्यांची काळजी घ्यायला मी आहेच की. असं म्हणत तो त्याच्या शर्टची उरलेली बटनही उघडतो आणि खुशीच्या कंबरेला पकडतो. तिने फॉर्मल असा क्रीम कलरचा शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातली होती. तो तिला स्वतःकडे ओढतो आणि तिच्या कपाळाला स्वतःचं कपाळ लावतो आणि म्हणतो,
बायको, आयुष्यात कधी कोणत्या मुलीला ते माझ्याजवळ येऊ देईन की नाही असे विचार ठेवणाऱ्या मुलाला तू एकदम स्वतःच्या प्रेमात वेडं केलंस आणि आता दूर जातेस. याचा दंड तुला भरावाच लागेल. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असं म्हणून तो तिला किस करू लागतो. अगदी 2 मिनिटांनंतरच त्याचा किस करण्याचा फोर्स वाढत होता. तो खुशीचे कपडे काढून खाली फेकत होता. काही क्षणातच त्यांचा रोमांस चांगलाच रंगतो. त्या खोलीत राजवीरचा जोरजोरात चालणारा श्वास आणि खुशीच्या तोंडातील उसासे एवढंच चालू होतं. राजवीर तिला वारंवार त्रास देत होता. असेच सायंकाळचे 5 वाजतात. पण राजवीरला खुशीला अजूनही सोडायचं नव्हतं. ती खूप दमली होती. पण राजवीर मात्र अजूनही तिच्या अंगावर कधी ओठ तर कधी चेहरा फिरवत होता. त्याची ही कृती पाहून खुशी म्हणते, अहो, मला खूप भूक लागली आहे. त्यांनी लंच ब्रेक स्किप केला होता. त्यामुळे राजवीर पण नाईलाजाने तिला सोडतो. ती उठणार तेवढ्यात राजवीर पुन्हा तिला स्वतःकडे ओढतो आणि म्हणतो, बायको, आता सोडतोय, पण रात्री यापेक्षाही जास्त त्रास मी तुला देणार आहे आणि तेव्हा तुझं कोणतंही कारण मला अडवू शकणार नाही. हे ऐकून खुशीला लाज आणि भीती दोन्ही वाटत होतं. त्यानंतर ध्रुव एका फाईलवर सही घेण्यासाठी केबिनमध्ये येतो. राजवीर पटकन फ्रेश होऊन तयार होऊन रूम बाहेर येतो आणि त्याला केबिनमधून बाहेर येताना ध्रुव पाहतो. त्याच्या मानेवर लव्ह बाईट्स होत्या. खुशीही पटकन फ्रेश होते आणि तिचं आवरून बाहेर येते. ध्रुव आणि तिची नजरानजर होते आणि ती पटकन तोंड फिरवते. राजवीर खुशीला थांबायला लावतो आणि ध्रुवला सही करून फाईल परत देतो. ध्रुव केबिन बाहेर जाऊन हसू लागतो. राजवीर पुन्हा खुशीकडे येतो आणि तिला पाठीमागून मिठी मारून म्हणतो, बायको, मी सांगितलेलं लक्षात आहे ना. त्याच्या या बोलण्यावर ती पटकन केबिनमधून बाहेर येते. राजवीर ध्रुवला सांगून एका छान रेस्टॉरंटमध्ये टेबल बुक करायला लावतो आणि खुशीला फोनवर मेसेज करतो. त्यामध्ये पटकन ये, मलाही खूप भूक लागली आहे असं लिहिलेलं असतं. मेसेज वाचून खुशी पटकन तिची बॅग घेते आणि ध्रुवला सांगून ती डिझाईनची फाईल सेफ ठेवायला सांगते आणि ऑफिस बाहेर येते. थोड्याच अंतरावर राजवीरची कार तिची वाट पाहत होती. कारमध्ये बसल्यानंतर ध्रुव राजवीरला सिक्रेट रूममध्ये जाण्याची परमिशन घेण्यासाठी फोन करतो आणि खुशीने ती फाईल त्या रूममध्ये ठेवायला सांगितले आहे असं म्हणतो. राजवीर त्याला होकार देतो. राजवीरच्या डोक्यात खुशीचं हे वागणं वारंवार फिरत होतं. तेव्हा खुशी त्याला आवाज देते आणि म्हणते, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. जेव्हा काल तुम्ही झोपला होता तेव्हा मी लेटर पाहण्यासाठी तुमच्या स्टडी रूममध्ये गेले होते. त्यानंतर ती झालेला सर्व प्रसंग राजवीरला सांगते. राजवीर तो व्यक्ती कोण असू शकतो याचा विचार करत होता. तो तिला म्हणतो, म्हणून ती फाईल आणि नवीन डिझाईन तयार केलंस का तू? त्यावर खुशी मानेनेच होकार देते. त्यानंतर गाडी एका हॉटेलसमोर येऊन उभी राहते आणि मॅनेजर बाहेर येऊन थांबलेला असतो. कारण ते हॉटेल राजवीर आणि विजय यांची प्रॉपर्टी होती. कारमधून उतरून दोघेही हॉटेलमध्ये जातात. राजवीरने खूप सारे जेवण मागवलं होतं. सर्व पदार्थ खुशीच्या आवडीचे होते. त्यानंतर दोघेही पोटभर जेवतात. जेवण झाल्यानंतर खुशीचे लक्ष समोरील एका टेबलवर जाते, जिथे 3 पुरुष आणि 1 मुलगी बसली होती. ते पुरुष तिला जबरदस्ती हात लावत होते आणि अजूनही बऱ्याच गोष्टी करत होते, ज्यामुळे ती मुलगी रडू लागली होती. खुशीला तिचा चेहरा दिसत नव्हता, पण तिची अवस्था पाहून तिला दीप्तीची आठवण झाली. ती काही विचार न करता थेट टेबलपाशी जाते आणि त्या तिघांच्या तोंडावर ग्लासातील पाणी ओतते, ज्यामुळे ते तिघे त्या मुलींपासून थोडं दूर होतात. ती मुलगी पटकन खुशीकडे पाहते. खुशीही तिला पाहून दचकते. ती मुलगी दीप्ती होती. दीप्ती पटकन खुशीला बिलगते आणि रडू लागते. राजवीरही खुशीच्या मागे गेला होता. दीप्तीला पाहताच तो विजयला एक मेसेज करतो. विजय राजवीरचा मेसेज पाहताच त्या लोकेशनकडे यायला निघतो. खुशी दीप्तीला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि काय झालं ते विचारते. तेव्हा दीप्ती सांगते, मी ज्या कंपनीत काम करते हे त्या कंपनीचे क्लायंट आहेत. माझ्या बॉसने मला यांच्याकडे एका फाईलवर सही आणण्यासाठी पाठवले होते.
मी आल्यापासून हे तिघेही मला विनाकारण टच करत आहेत आणि मला उठू पण देत नाही आहेत. मी विजयला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण त्या लोकांनी माझा फोन काढून घेतला आणि मला धमकीही दिली. जर मी त्यांचं ऐकलं नाही तर मला या कंपनीतून काढून टाकतील आणि या इंडस्ट्रीमध्ये बॅन करतील, हे सांगून ती मोठमोठ्याने रडू लागते. हे सर्व ऐकून राजवीरचा चेहरा रागाने लाल झाला होता. तर खुशी कधीही त्या तिघांवर फुटू शकत होती. ते तिघेही हसत खुशीकडे येतात आणि म्हणतात, तुला त्रास दिला नाही म्हणून तुला वाईट वाटते का? तू वाईट वाटून घेऊ नकोस. आम्ही तुम्हा दोघींना चांगल्या कंपनीत काम देऊ. तू आणि ही फक्त आम्ही जे म्हणतो तेच करा. आणि तुझं तिच्याशी काय नातं आहे? त्यावर खुशी म्हणते, मी तिची मैत्रीण आहे आणि तुम्ही चुकीच्या मुलीला त्रास दिलाय. त्यावर ते तिघे म्हणतात, हो, कोण येणार आहे तुमच्या दोघींना वाचवायला? तुमच्या दोघींच्या मदतीला कोण येणार आहे? हे ऐकताच राजवीर पुढे येतो आणि त्या तिघांच्या जोरदार कानाखाली देतो. तो म्हणतो, मी असताना तुम्हाला अजून कोण पाहिजे? त्यानंतर दुसरा व्यक्ती म्हणतो, तू कोण आहेस ज्यांचा म्हणून तू मध्ये पडतोयस? त्यावर राजवीर म्हणतो, जिला तुम्ही आत्ता त्रास देण्याचा विचार केला ती माझी बायको आहे आणि जिला तुम्ही थोड्या वेळापासून त्रास देताय ती माझी बहीण आहे. राजवीरच्या तोंडून बहीण हे ऐकताच दीप्ती त्याच्याकडे पाहते. खुशीलाही धक्का बसतो, पण तो आनंदाचा धक्का होता. तो पुढे येणार तेवढ्यात खुशी दीप्तीला राजवीरकडे सोपवते आणि त्या तिघांना सणासण थोबाडीत मारते. तिने मारल्यामुळे त्यांचा राग अजूनच वाढतो आणि ते तिच्या बाजूला येणार तेवढ्यात दरवाजातून विजय आणि त्याच्या मागे 10 ते 12 बॉडीगार्ड्स हॉटेलमध्ये येतात. आता मात्र ते तिघे खूप घाबरले होते. राजवीरला फेम आवडत नसल्यामुळे जास्त कोणाला त्याच्याविषयी काही माहिती नव्हती. पण विजय मात्र बिंदास होता. त्याचे फोटो अनेकदा वृत्तपत्रांमध्ये झळकले होते. त्याला पाहताच ते तिघे मागे सरकतात. विजय येताच दीप्ती त्याला घट्ट मिठी मारते आणि रडू लागते. त्यानंतर तो खुशीला काय झालं हे विचारतो. खुशी घडलेला सर्व प्रकार त्याला सांगते. आता मात्र विजयही रागाने लाल झाला होता. त्याच्या बायकोला हात लावण्याची हिंमत त्या तिघांनी केली होती. त्यांचं आता काहीही खरं नव्हतं. विजय दीप्तीला शांत करतो आणि त्या तिघांना खूप मारतो, इतकं की ते तिघेही अर्धमेले झाले होते. विजय दीप्तीकडे वळतो तेवढ्यात त्यातली एक जण काचेची बाटली उचलतो आणि त्याच्या डोक्यावर मारणार इतक्यात राजवीर ती बाटली पकडतो आणि त्याच्याच डोक्यात फोडतो. माझ्या मित्रावर हात उचलण्याची हिंमतच कशी केली, असे तो म्हणतो. मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपला आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय बाय.